मित्रांनो, मी ह्या यूट्यूब चॅनलवरती वास्तवावर बोलू काहीतरी याच्यावरती राजकारणावरती मी भाष्य करतोय. माझे विचार ठेवतोय, वास्तव ठेवतोय. मित्रांनो, मी कोणाचं समर्थन करत नाही आणि कोणाचा विरोधही करत नाहीये. म्हणजे अमुक याचं समर्थन करायचं आणि अमुक याचा विरोध करायचा असा माझा अजेंडा नाहीये. माझा अजेंडा काय आहे? जे काय सत्य आहे, जे वास्तव आहे ते फक्त तुमच्यासमोर ठेवणं आणि ते काटेकोर ठेवणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, मी ह्या यूट्यूब चॅनलवरती वास्तवावर बोलू काहीतरी याच्यावरती राजकारणावरती मी भाष्य करतोय. माझे विचार ठेवतोय, वास्तव ठेवतोय. मित्रांनो, मी कोणाचं समर्थन करत नाही आणि कोणाचा विरोधही करत नाहीये. म्हणजे अमुक याचं समर्थन करायचं आणि अमुक याचा विरोध करायचा असा माझा अजेंडा नाहीये. माझा अजेंडा काय आहे? जे काय सत्य आहे, जे वास्तव आहे ते फक्त तुमच्यासमोर ठेवणं आणि ते काटेकोर ठेवणं गरजेचं आहे. कोणाची तरी बाजू सांभाळून घेण्यासाठी, कोणाला तरी दुखवू नये, कोणालाही वाईट वाटू नये असा विचार करत नाही मी. जे आहे ते अगदी परखडपणे मी तुमच्यासमोर मांडतोय आणि परखडपणे मांडल्यामुळे अनेक दुश्मन तयार झालेले, अनेक विरोधक तयार झालेले. आणि त्या विरोधकांमध्ये बरेच जण मला फोन करून धमक्या सुद्धा देत आहेत. आणि ते विरोधक जास्त करून कुठले आहेत? तर महाविकास आघाडीमधले कोण असतील, जे समर्थक असतील ते. कोणाने आपल्या नावानिशी कोण बोलत नाहीये, आपलं नाव घेऊन सांगत नाहीये, पण धमकी देते, हे थांबा, आवरा, हे तुम्हाला परवडणार नाही, तुम्हाला बघून घेईन, अमुक आहे तमुक आहे. हे अगदी सुरू आहे, कित्येक दिवसापासून सुरू आहे. मित्रांनो, इतकंच विषय थांबलेला नाहीये, तर यूट्यूबने सुद्धा प्रमोशन करायचं थांबवलेलं आहे. कारण माझे व्हिडिओ माझ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचत नाहीये. बऱ्याच जणांनी मला प्रश्न केला, या श्रोत्यांनी, व्ह्युअर्सनी फोन करून विचारलं की केळुसकर साहेब, तुम्ही जे व्हिडिओ टाकताय ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. कारण का? तर त्यांनी सबस्क्रायबर केलंय, ते बेल आयकॉनची घंटी सुद्धा दाबलेली आहे, पण ते व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, कारण ते प्रमोट केले जात नाहीये. मग ते ज्यावेळी शोधून काढतील त्यावेळी त्या गोष्टी त्यांच्यावर पोहोचत आहेत. तुम्ही आता व्हिडिओ बनवतच नाहीत का? अशा अनेक जणांनी मला प्रश्न विचारले. तुम्ही व्हिडिओ बनवायचे थांबवले आहेत का? तुम्ही आपली मतं मांडत नाही आहेत का? तुम्ही संवाद साधत नाही आहेत का? असे अनेक प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले. मित्रांनो, काय होते आहे, आता यूट्यूब सुद्धा कोणाच्या तरी समर्थनामध्ये आहे असं मला दिसून यायला लागलंय. कोणाच्या तरी समर्थनामध्ये आणि कोणाचा तरी विरोध करते. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय घडली की 2024 मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या दरम्यान बऱ्याच जणांचे मला फोन सुद्धा येऊन गेले होते की तुम्ही ह्या सरकारच्या विरोधात बोला, नरेंद्र मोदीजींच्या विरोधात बोला. असं जर केलं तर तुमचे व्ह्यूअर्स सुद्धा वाढतील, तुमचे सबस्क्रायबर वाढतील, तुमचं इन्कम सुद्धा चांगल्या स्वरूपात चालू होईल. अशा बऱ्याच जणांनी माझ्याशी संवाद साधला, संपर्क साधला. मित्रांनो, मला इन्कम कमवण्यासाठी हे मी व्हिडिओ घेऊन आलेलो नाही, हा यूट्यूब चॅनल घेऊन आलेलो नाहीये. हां, मिळालं तर काय वाईट नाहीये. जर 4 पैसे मला त्या माध्यमातून जर मिळाले तर मला काय वाईट नाही, दुःख नाहीये, उलट आनंद होईल. पण हा एकमेव माझा उद्देश नाहीये की पैसे कमवणं या चॅनल मार्फत. मित्रांनो, हे जे काही मी चॅनल घेऊन आलोय, वास्तवावर बोलू काहीतरी, मी वास्तव ठेवतोय समोर. पूर्वी ह्या चॅनलवरती मी विविध प्रकारचे विषय ठेवत होतो, अगदी खेळाचे, पर्यटनाचे किंवा सांस्कृतिक विषय होते. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विषय मी ह्याच्यावरती मांडत होतो. पण माझ्या नंतर लक्षात आलं, बऱ्याच जणांनी मला सांगितलं की केळुसकर, तुम्ही याच्यावरती एकच विषय ठेवा, कारण तुम्ही विविध जर विषय ठेवलेत तर त्याचे श्रोतेगण तुम्हाला असे साधता येणार नाही.
आणि मग तुमचे सबस्क्रायबर व्ह्युअर्स वाढणार नाहीत. कारण ज्यांना जी आवड आहे तेच तिथे ते त्या चॅनलवर येतात. मग एखादा असा कंटेंट सुरू करा, एखादा विषयच त्याच्यावरती मांडा. मग मी ठरवलं की राजकारणावरतीच बोलायचं, ह्या चॅनलवरती राजकारणावरतीच बोलायचं. मग त्याच्या व्यतिरिक्त काय करायचं, दुसरा आता माझे जर विषय आहेत माझ्याकडे, ते विषय मी कुठे मांडायचे, तर एक तर सनातनवरती जर मला बोलायचं आहे, सनातनची माहिती द्यायची, सनातनचं वास्तव सांगायचं आहे, तर मला कुठे सांगावं लागेल, काय करावं लागेल. मग मला कळलं की आपण दुसरा चॅनलसुद्धा चालू करू शकतो. आणि मग दुसरा चॅनल सुरू केला, सनातनी वास्तव. आणि त्या चॅनलवरती मी हे सर्व व्हिडिओ टाकायला लागलो सनातनबद्दल. त्याच्यावरती सृष्टीच्या ह्याचा निर्मितीचा सिद्धांतसुद्धा टाकलेला आहे. तो सिद्धांत काय आहे, सनातनच्या प्रमाणे जो सिद्धांत आहे, सनातनच्या विचाराने, सनातन संस्कृतीच्या ह्याने मार्गावरती सनातन संस्कृतीच्या नुसार जो निसर्गाचा हे सृष्टी निर्मितीचा जो सिद्धांत आहे तो काय आहे, तर विष्णूचे दशावतार. आणि हा विषय घेऊन मी त्या सनातनी वास्तव या चॅनलवरती मी विषय ते मांडलेले आहेत दशावताराबद्दल. तुम्हाला जर ते बघायचं असतील तर त्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. ज्योतिषशास्त्राबद्दलही मी त्याच्यावरती बोलतोय, अनेक विषयांवरती मी त्याच्यावर बोलतोय, सणांबद्दल मी त्याच्यावरती माझे मतं मांडतोय, माझे विचार मांडतोय, मी संवाद साधतोय. ह्याच्या मागचा उद्देश एकच आहे, वास्तव तुमच्यासमोर यावं. आता राजकारणावरती बोलतोय मी, त्या राजकारणातील वास्तव जो विधायक कार्य करेल त्याचा मी समर्थन करतोय. जो विधायक कार्य करेल, मग कोणी असो, मग फक्त नरेंद्र मोदींना समर्थन करण्यासाठी मी हा यूट्यूब चॅनल बनवलेला नाही आहे, किंवा राहुल गांधीला विरोध करण्यासाठी हा यूट्यूब चॅनल बनवलेला नाही आहे. मग उद्या सकाळी जर विधायक कार्य राहुल गांधींनी केलं तर मी त्यांचंही समर्थन करेन. उद्या सकाळी जर अन्य कोणीही विधायक कार्य केलं तर मी त्याचंही समर्थन करेन. मग तो सामान्य व्यक्ती असो, किंवा एखादा नेता असो, किंवा एखादा कार्यकर्ता असो, कोणी असो, त्याचा मी समर्थन करेन. आणि त्याला मी माझ्या यूट्यूबवरती जागा देईन, त्याचं समर्थन करेन. आणि जो या विधायक कार्याच्या विरोधात जातोय, जो या समाजासाठी घातक आहे, अशा व्यक्तीला मी अगदी 100% विरोध करणार. मग तो कोणी असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही संघटनेचा असो, कोणीही कितीही मोठा नेता असो, कितीही छोटा नेता असो, कितीही छोटा कार्यकर्ता किंवा मोठा कार्यकर्ता असो, कोणी असो. मित्रांनो, लक्षात घ्या, माझं जे समर्थन आहे ते विधायक कार्यासाठी आहे. आणि विरोध कशासाठी आहे, जो विधायक कार्याला विरोध करतो, जे समाजाचं नुकसान घडवतोय, खोटं बोलतोय, रेटून बोलतोय, नुसतं बोलत नाही खोटं, तर ते रेटून खोटं बोलतोय, दिशाभूल करतोय, भ्रमित करतोय समाजाला, अशा व्यक्तीला माझा विरोध आहे. त्यामुळे एकच व्यक्ती अशी बऱ्याच वेळेला त्याच व्यक्ती टार्गेट होतात माझ्या व्हिडिओमधून, माझ्या विचारांमधून, माझ्या संवादांमधून. मग त्यांचे जे समर्थक आहेत, ज्यांचा मी विरोध करतोय, त्यांचे जे समर्थक आहेत ते अगदी चवताळून उठतात आणि मग ते कमेंट करतात, किंवा मॅक्झिमम फोन करून बोलतात. कारण कमेंटमध्ये त्यांची ती गोष्ट राहणार ना, मी त्यांच्यावरती हे करू शकतो, त्यांच्या विरोधात ॲक्शन घेऊ शकतो. मग जास्त करून लोक काय करतात, फोन करतात आणि फोनवरती धमक्या देतात, फोनवरती शिव्यागाळ करतात. त्यांना मी आव्हान करतोय, तुम्हाला जर काय करायचं असेल तर समोरासमोर या. तुम्ही कुठे बोलवायची तुमच्यात तेवढी क्षमता असेल, कुवत असेल, तर तिथे मी पोचतो. तुम्हाला माझ्या एरियात यायची भीती वाटत असेल तर मी तुमच्या एरियात येतो, तुमच्या घरापर्यंत पोचतो. बघा तुम्ही माझी काय उखडता. जास्तीत जास्त काय करणार, जीव घेऊ शकतो ना, माझा प्राण घेऊ शकतो, त्याच्या पलीकडे तर कोण काय करू शकत नाही ना. माझ्या जीव गेल्यानंतर त्याच्या पलीकडे कोण काय करू शकत नाही. आणि त्याच्याच हातून माझं जर मरण असेल
माझा जीव जाणार असेल तर मला कोणी वाचवू शकत नाही. मी कोणालाही घाबरत नाही. मी कोणाशी भिडस्त ठेवत नाही. मी फक्त घाबरतो तो कोणाला? मी स्वतःला घाबरतो. माझ्याकडून अशी कोणती घटना घडू नये की याच्यामुळे कोणाचं तरी नुकसान होईल, कोणाचं तरी अहित होईल, याची मी काळजी करतो. म्हणून मी स्वतःला घाबरतो. माझ्या व्यतिरिक्त मी कोणालाही घाबरत नाही, अगदी देवालाही घाबरत नाही. देवाला का म्हणालो मी? जर मीच चुकत असेल तरच प्रश्न येतो ना. म्हणून मी सावधगिरीने विचारपूर्वक सर्व गोष्टी करत असतो, निर्णय घेत असतो, बोलत असतो, संवाद साधत असतो. आणि जर कुठे मी चुकलोच तर ते मान्य सुद्धा करतो, ते स्वीकारतो. त्याच्यापासून पळत नाही, त्याच्यापासून तोंड लपवत नाही. मित्रांनो लक्षात घ्या. त्यामुळे मी आव्हान करतो, जे कोण मला धमक्या देत आहेत, जे कोण शिव्यागाळ करतायत, त्यांनी समोर यावं आणि माझ्याशी काय जे काही करायचं, चांगलं वाईट माझं करायचं ते करावं. मित्रांनो, आणि यूट्यूबला सुद्धा एक मी कळकळीची विनंती करतोय. तुम्ही न्यूट्रल राहा. तुम्ही काय राहा? न्यूट्रल राहा. कोणाची तरी बाजू घ्या आणि कोणाची तरी बाजू ला विरोध करा, कोणाचं तरी समर्थन करा आणि कोणाचा तरी विरोध करा, असं करू नका. मी यूट्यूबला सुद्धा आव्हान करतो. माझे हे व्हिडिओ प्रमोट करण्यासाठी म्हणतोय असं नव्हे. तो शेवटी त्यांची मर्जी आहे. कशा प्रकारे माझ्या व्हिडिओला ते प्रमोट करतायत की नाही करतायत, त्यांची मर्जी. पण मी वास्तव ठेवणार. मग त्याला एखादा व्ह्यूवर जरी आला तरी चालेल, एखाद्या व्यक्तीने जरी बघितलं तरी चालेल, पण मी त्या एका व्यक्तीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवणार, एवढं नक्की. हजारो, लाखो, करोडो व्ह्यूवर नाही झाले तरी चालतील, सबस्क्रायबर नाही झाले तरी चालतील, एक सबस्क्रायबर असला तरी चालेल आणि एका व्यक्तीने तो व्हिडिओ पाहिला तरी चालेल आणि त्या व्यक्तीने आणखीन आपल्या मुखाने किंवा आपल्या तऱ्हेने तो माझे विचार इतरांपर्यंत पोहोचवले तरी चालतील. मित्रांनो लक्षात घ्या. मी सरळ, नीट अँड क्लीन सर्व तुमच्यासमोर ठेवतोय. जर कोणाला एखादी गोष्ट माझी पचत नसेल, आवडत नसेल, तर त्यांनी स्पष्ट भाषेत माझ्याशी बोलावं. तुम्ही जे समर्थन करताय कोणाचा, चुकीच्या व्यक्तीचं, त्याच्यामुळे तुम्ही फक्त समाजाचंच नव्हे तर तुमचंही नुकसान करताय. जर मी चुकत असेल त्याचा विरोध करून, तर माझी चूक तुम्ही दाखवा, माझी चूक लक्षात आणा की नाही हे तुम्ही खोटं बोलताय किंवा हे चुकीचं सांगताय, तर मी मान्य करेन आणि माझे शब्द मागे घेईन. तसं न करता तुम्ही काय करताय? शिव्यागाळ करताय. तसं न करता तुम्ही काय करताय? धमक्या देताय. आताच मी ते हिंदूंवरती विषय केलेत. हिंदूला समोर ठेवून मी माझे मतं मांडलीत. हिंदूंची जी अवस्था आहे त्या विषयावरती मी माझी मतं मांडलीत आणि वास्तव ठेवलं आणि ते त्रिवार सत्य आहे. आणि त्याच्यावरनं सुद्धा बऱ्याच जणांनी शिव्या घातल्या, जे सेक्युलर आहेत, जे धर्मनिरपेक्ष स्वतःला समजतात. आणि यूट्यूबने तर त्याला ॲड देण्याचं सुद्धा हे केलं होतं. आता झालं त्या चॅनलला, त्या व्हिडिओला ॲड मिळायला सुरुवात झाली. म्हणजे त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली असेल कदाचित. पण सुरुवातीला सीमित ॲड केले होते, ॲड त्यांचे सीमित केले होते. याचा अर्थ समजून घ्या. मला त्या ॲडमधून पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण माझे विचार मी तिथे पोहोचवणार. जशी तुमची मर्जी, पण विचारपूर्वक बोला, विचारपूर्वक आपली मतं मांडा, विचारपूर्वक संवाद साधा. उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे. धमक्यांना मी घाबरत नाही. मित्रांनो लक्षात आलं का? तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.